महाराष्ट्रातील महायुती सरकारमधील बहुप्रतीक्षित शासकीय महामंडळांचा वाटप आणि त्याच्याशी संबंधित राजकीय तिढा लवकरच सुटण्याची चिन्ह आहेत. काल महायुतीच्या समन्वय समितीची महत्त्वाची बैठक महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला छगन भुजबळ, गिरीश महाजन, शंभूराज देसाई आणि दादा भुसे उपस्थित होते. या बैठकीमुळे महायुतीतील प्रलंबित महामंडळ वाटपाचा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता वर्तवली जाते. दरम्यान यावर मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री छगन भुजबळ काय म्हणाले पाहूया. समन्वय समितीची बैठक आज या ठिकाणी झाली. तिन्ही पक्षाचे दोन असे नेते 6 जण त्या ठिकाणी उपस्थित होते आणि अतिशय मोकळी चोकळी चर्चा झाली. दिलखुलास चर्चा झाली त्या ठिकाणी. महामंडळाचा विषय आहे किंवा एसीओ नेमायचे आहेत, निधीच्या वाटपाच्या संदर्भातला प्रश्न आहे, त्या 4-5 विषयांवर त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे. आणि म्हणून अशा या सगळ्याच ठिकाणी कार्यकर्त्यांना न्याय देणं आवश्यक आहे. त्यांनाही त्या ठिकाणी घेतलं गेलं पाहिजे आणि म्हणून या समित्या लवकरात लवकर करण्याच्या विषयी आज चर्चा झालेली आहे. साधारणपणे जे आहे असं मी ठरवलं की 15 सप्टेंबरच्या आतमध्ये ही सगळी नावं जी आहेत एकत्रित सगळ्यांची आली पाहिजेत. शक्य तितक्या असं समजा 15 पण ह्या सप्टेंबर महिन्यामध्ये सगळं संपवून टाकलं पाहिजे काय आणि सगळ्याचे निर्णय झाले पाहिजेत. अशा रीतीने आम्ही काम करणार आहोत. मुंबईतल्या वांद्रे रिक्लेमेशन येथील नेव्हिल डिसोझा फुटबॉल मैदानाचं आरक्षण बदलण्याचा प्रस्ताव मुंबई महापालिकेच्या महासभेत मंजूर करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे या मैदानाच्या आरक्षणासंदर्भातील प्रकरण उच्च न्यायालयात अद्याप प्रलंबित असतानाही हा प्रस्ताव सभागृहात मांडण्यात आला आणि त्याला मंजुरीही देण्यात आली. नेव्हिल डिसोझा फुटबॉल मैदानाचं खेळाचं मैदान हे आरक्षण बदलून कन्व्हेन्शन आणि एक्झिबिशन सेंटर करण्याचा प्रस्ताव सुधार समितीच्या अध्यक्ष आणि शिवसेना नगरसेविका संध्या दोशी यांनी सभागृहात मांडला. भाजप शिवसेना नगरसेवकांचं बहुमत असलेल्या सभागृहात हा प्रस्ताव मंजूर झाला. हे प्रकरण न्यायालयामध्ये प्रलंबित असताना आरक्षण बदलाचा निर्णय घेण्यात आल्यानं या प्रस्तावावरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे आणि क्रीडा क्षेत्रातील मानाचा अर्जुन पुरस्कार यादीमध्ये राज्यातील 2 बुद्धिबळ खेळाडूंच्या नावाची घोषणा झाली आहे. यामध्ये नाशिकचा बुद्धिबळपटू विदित गुजराती याचीही अर्जुन पुरस्कारासाठी निवड झाली आहे. विदित गुजराती ग्रँडमास्टर आहे. हा प्रसिद्ध भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर आहे. जानेवारी 2023 मध्ये ग्रँडमास्टर पदवी मिळवणारा तो भारतातला 30वा खेळाडू ठरलाय. बुद्धिबळ स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये रौप्य पदक विदितनं जिंकलेलं आहे. वयाच्या 6व्या वर्षापासून बुद्धिबळ खेळणाऱ्या विदितनं 32व्या वर्षी क्रीडा क्षेत्रातील मानाचा हा अर्जुन पुरस्कार मिळवल्यानं त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. विदित गुजरातीच्या यशामागील त्याचे आई-वडील आणि लहान बहीण या कुटुंबाशी आमचे प्रतिनिधी शुभम बोडकेंनी संवाद साधलाय. विदितचे कुटुंबीय आता माझ्यासोबत आहे. त्याचे वडील, आई आणि बहीण हे सगळे विदितचे कुटुंबीय माझ्यासोबत आहे. कसं वाटतंय आज विदितला अर्जुन पुरस्कार मिळतोय? त्याचं खरं तर या सगळ्यांमध्ये आजपर्यंतचा प्रवास कसा होता आणि आजपर्यंतच्या प्रवासामध्ये फॅमिली म्हणून तुम्ही कशा पद्धतीने सपोर्ट केला? मी तर असं म्हणेल की त्याचं आपण म्हणतो की आज त्यांनी जो मेहनत घेतली त्या मेहनतीचं फळ मिळालं. अर्जुन पुरस्कार म्हणजे तुम्ही केलेल्या मेहनतीवर शिक्कामोर्तब होतं आणि जे गव्हर्नमेंटकडून केलं जातं. तर हा जो प्रवास होता हा काही छोटा मोठा नव्हता. तो वयाच्या 6व्या वर्षापासून त्यांनी सुरू केलं आणि आज तो सातत्याने तो त्याच्यामध्ये कामगिरी करत होता, त्याची मेहनत घेत होता. फॅमिली म्हणून आम्हाला जेवढं सपोर्ट करता आलं तेवढं करत होतो. कोचेस त्याला चांगले लाभले होते. त्याला मेंटर अभिजित कुंटे सारखे पण लाभले होते. त्यांना अनुप देशमुख सर सारखे सुद्धा मेंटर लाभले होते. तर यामुळे त्याचा जो प्रवास होता तो त्याला त्याच्या मेहनतीला खरं एक रूप मिळालेलं आहे. त्या दिवशी चॅम्पियन होऊन तो आला. हा ट्रॉफी घेऊन आला, अंडर 11 नॅशनल चॅम्पियनशिपची ट्रॉफी. म्हणजे मला अविस्मरणीय सण का बरे का तो आला, सगळं वस्तू माझ्या हातात दिली आणि मी डोळ्यातून धसधसं रडायला लागली. तर मग त्याच्या मित्र येऊन सांगतो की मम्मी लोकांना काय हारलं तरी रडतात आणि जिंकलं तरी रडत असतात. आजही तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, खरं तर आनंद अश्रू आहेत. येस, म्हणजे हा खूप मोठा प्रवास आहे आणि त्यांनी खूप कष्ट केले. सगळे फॅमिलीचा साथ होता, बट इट वॉज व्हेरी डिफिकल्ट जर्नी. म्हणजे
प्रत्येक वेळी फॅमिलीला सर्व सोडून जायचं आणि तो जो GMचे 13 नॉर्म तो मिस झाले तेव्हा त्याची मेंटल स्थितीला मॅनेज करायला म्हणजे आम्ही ॲज अ मेडिकोज आम्ही प्रॉपरली मॅनेज केले. पण काही वेळा आई म्हणून वाटायला लागतं की आता बस झाला असं. आणि आज त्याला चीज झाली त्याचं मला कौतुक वाटतं. आजच त्याच्यासाठी मी राखी आणली होती आणि मी त्याला तेच बोलली की याच्यापेक्षा बेस्ट राखी रक्षाबंधनचं गिफ्ट कोणचं असूच नाही शकत. नेहमी तो काही ना काही जिंकून देतोच, बट हा सगळ्यात मोठा आहे या क्षणी. आणि त्याला जसं जे हेल्प हवी होती सायकोलॉजिकली, नाहीतर त्याला काही पण प्रॉब्लेम असायचं, जेव्हा मी छोटी होती तेव्हा मला काही कळायचं नाही, तर तो जेव्हा हारून रडायचा मी पण रडून द्यायची. आणि नंतर जसं जसं मला कळालं की चेसमध्ये काय असतं, मेंटली किती इम्पॉर्टंट आहे, सायकोलॉजिकल फिजिकल आहे, बट त्याच्यापेक्षा सायकोलॉजिकल सपोर्ट खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ते जे घरचा व्यक्ती अकंपनाय करतो एक टुर्नामेंटमध्ये, त्या एन्व्हायरमेंटमध्ये, त्याचा खूप इम्पॉर्टन्स असतो. आणि ते मी सगळ्यात जास्त जेवढं देऊ शकली तेवढं दिलं त्याला. या विदितला देखील ABP माझाकडनं देखील खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. कॅमेरामॅन किरण कटारेसह शुभम बोडके, ABP माझा, नाशिक. आषाढी वारीसाठी पंढरपूर इथे गेलेली संत गजानन महाराजांची पालखी आज परतीच्या प्रवासातील अंतिम टप्प्यात आहे. सकाळी 6 वाजता पालखी खामगाव इथून शेगावसाठी रवाना झाली. पालखीसोबत जवळपास 3 लाख भाविक खामगाव ते शेगाव या अंतिम टप्प्याच्या प्रवासात पायी चालत आहेत. लाखो भाविक हे श्री संत गजानन महाराजांच्या पालखीसोबत असल्यानं खामगाव शेगाव महामार्गावरती गर्दी पाहायला मिळते. आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संजय महाजन यांनी. आषाढी वारी निमित्त पंढरपूरला गेलेली श्री संत गजानन महाराजांची पालखी ही आज अंतिम टप्प्यात आहे आणि सकाळी 5 वाजता पालखी ही खामगाव येथून शेगावसाठी प्रस्थान झालेली आहे. आपण जर का बघितलं तर या ठिकाणी अंतिम हा प्रवास आहे. या वर्षीचा हा शेवटचा टप्पा संत गजानन महाराजांची पालखी ही पूर्ण करत आहे आणि या निमित्त खामगाव ते शेगाव असा 17 किलोमीटरचा हा अंतिम टप्पा. आपण जर का दृश्यात बघितलं तर जवळपास 3 ते 4 लाख भाविक हे पालखीसोबत पायी चालत आहे आणि त्यामुळे संपूर्ण महामार्ग हा ठप्प झालेला आहे. 3 ते 4 लाख भाविक दरवर्षी हे पालखीसोबत पायी चालत असतात. दृश्यात जर बघितलं तर 17 किलोमीटरचा पूर्ण महामार्ग हा भाविकांच्या गर्दीने फुललेला आहे. मोठ्या प्रमाणात भाविक यावर्षी पालखीसोबत पायी चालायला सामील झालेले आहेत आणि दिवसभर हे दृश्य आपल्याला असंच दिसणार आहे. खामगाव ते शेगाव हा असा अंतिम टप्पा हा पालखीचा आहे आणि आज श्री संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरहून आषाढी एकादशी निमित्त गेलेली पालखी आज शेगावात विसावणार आहे. कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, ABP माझा, खामगाव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.